आई हम्म. मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. काय बोल की मग. इथं नको, बाजूला जाऊ. चल का ग? चल ना, बाजूला जाऊन बोल. बरं ठीक आहे, चल चल. काय बोलायचं काय माहिती. बोल, काय बोलायचंय. बस ना तू. बाई बोल पटापट, मला लय कामं पडलीत घरात बघ. हा सांग. तुला एक गोष्ट सांगायची, तू चिडणार नाही ना माझ्यावर? आता मी चिडते का? सांग काय सांगायचं ते. आई माझं नाही एका मुलावर प्रेम आहे. काय ऐक प्रेम? ना मी काय बोलते पुढचं. अगं पण कॉलेज शिकायचं सोडून हे प्रेम बिम कशाला करत बसली ग बाई तू. तर झालं ते प्रेम. आमचं 2 वर्षापासून प्रेम आहे एकमेकावर. आणि आम्ही आधीमध्ये असं भेटत पण असतो. आणि नकळत मी त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे आता. अगं काय बोलते, काय लाज वाटते का तुला बोलायला? होय ग. हा, आणि कधी झालं हे? झालं आत्ताच, मला आज सकाळी कळालं. बाई गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. अगं लोकांना कळलं तर काय म्हणतील आपल्याला. अगं आई चुकीने झालं माझ्याकडून. अगं पण ही चूक तुझ्याकडून? बाई 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 बाई. प्रेमाच्या भरात झालं गाई सगळं. मला पण कसं कळल? आता मलाच सुचना काय करावं. मला खूप टेन्शन आलंय आई. काय करू मी, सांग ना तू मला. अगं पण तो पोरगा कोण आहे? आपल्याच गावातला आहे. आपल्याच गावातला आहे का? आणि कोण? अक्षय नाव आहे त्याचं. बाई आई तू चिडू नको ना माझ्यावर. मी तुला सांगितलं ना अगं खरं चिडू खरं. नको तर काय करू? तू करूनच बसली अशी गोष्ट. गावात लोकांना कळलं तर म्हणतील बघा काय पोरगी आहे. पण मी लपवलं पण नाही ना तुझ्यापासून काय. मी जे आहे ते खरं सांगितलं ना तुला. सांग ना मी काय करू. एक काम कर, चल आपण त्या पोराच्या घरी जाऊया. तू माझ्यावर नाही ना चिडणार? आता काय चिडणं बिडणं बाई, चल बघू काय करायचं ते. चल बघू कोण पोरगे मला ते. चल चल लवकर. अरे अक्षाला म्हणलं ट्रॅक्टरचे पाती आणायला जाय गेलाय केव्हाच, पण अजून काही आहे ना. हा ट्रॅक्टर केव्हाच उभा करून ठेवला.